13 मैल ते माळकवठा रोडवरून जाणाऱ्या MH06 BE 0091 या कारमधून 1,52,000 रुपयांची अवैधरित्या दारू मंद्रुप पोलिसांनी पकडली आहे। पोलिसांनी वाहन चालक महबूब अल्लाउद्दीन नदाफ वय 35 राहणार माळकवठा तालुका दक्षिण सोलापूर याला नोटीस देऊन सोडले आहे। 2 लाखांच्या कारमध्ये 1.5 लाख रुपयांचे विदेशी बनावटीच्या दारूचे बॉक्स घालून महबूब नदाफ सोलापुरात येत होता। खबऱ्याकडून पोलिसांना त्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी मंद्रुप शहरातील कत्री चौकात सापळा लावला। काही वेळाने ती कार त्या ठिकाणी आली। पोलिसांनी कार अडवली, गाडीची झडती घेतली। त्यावेळी कारमध्ये दारूचे बॉक्स आढळून आले। कार व दारूचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विलास यामावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक डांगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक मसलखान भोसले, सुतार काळे शेख यांच्या पथकाने पार पाडली।